गुड इव्हनिंग स्टुडंट. मागील 2 लेक्चरमध्ये आपण टर्मरिक म्हणजेच हळद या पिकाविषयी महत्त्वाचे पॉईंट्स अभ्यासलेले आहेत. मागील लेक्चरमध्ये शेवटचा जो पॉईंट्स आपण अभ्यासलेला होता तो आहे हार्वेस्टिंग ऑफ टर्मरिक. आपण हा मुद्दा पाहिलेला होता, तरी परत एकदा आज आपण रिवाइज करूयात. Turmeric crop become ready for harvesting within 8 to 9.5 month, म्हणजे 9.5 महिन्यामध्ये 8 ते 9.5 महिन्यामध्ये तयार होते, डिपेंडिंग अपॉन द व्हरायटी. त्याचं साईन ऑफ मॅच्युरिटी काय आहे तर पानं ही पिवळी पडतात आणि सुकतात आणि त्याचबरोबर ती गळून पडतात. यामध्ये आपण जेव्हा हार्वेस्टिंग करतो त्याचे रायझोम्सची त्याच्या आधी आपल्याला स्टॉक कट करायचा असते. त्याचे दांडे जे असतात, स्टॉक्स आर कट्स ॲट ग्राउंड लेवल 15 days प्रियर टू डेट ऑफ हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग करायच्या 15 दिवस आधीच आपण स्टॉक कट करत असतो. आणि त्यानंतर 1 day बिफोर हार्वेस्टिंग लाईट इरिगेशन इज गिवन फॉर इझी डिगिंग. आणि हार्वेस्टिंग समजा उद्या करायची आहे आपल्याला, तर आज आपण लाईट इरिगेशन द्यायचं की जेणेकरून त्याचे जे रूट्स आहेत, रायझोम्स आहेत, ते आपल्याला इझिली डिग आउट होतील. द रायझोम्स आर डग आउट विथ कुडाली ऑर डिगिंग फोर्स. यामध्ये कुडाली किंवा डिगिंग फोर्सचा आपण वापर करणार आहे. एक्सपोज रायझोम आर कलेक्टेड अँड क्लीन बाय रिमूव्हिंग द सॉईल अँड रूट्स. जे काही रायझोम्स आपण एक्सपोज केलेले आहेत, काढलेले आहेत जमिनीमधून, त्यावरती मातीचे कण राहू शकतात चिटकून किंवा रूट्ससुद्धा राहू शकतात, तर ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, रूट्स आणि ॲज वेल ॲज सॉईल. मदर अँड फिंगर रायझोम्स आर सेपरेटेड अँड स्टोर्ड इन अ शेड. जे काही मदर रायझोम्स आहे आणि फिंगर रायझोम म्हणजे छोटे जे रायझोम्स आहेत ते आपल्याला सेपरेट करायचे आहेत आणि सावलीमध्ये सुकवायसाठी ठेवायचे आहेत. वेल मॅच्युअर्ड अँड डिसीज फ्री मदर रायझोम्स आर स्टोर्ड फॉर सीड पर्पज. आता आपल्याला नेक्स्ट वेळेस जर कल्टिवेशन घ्यायचं आहे टर्मरिकचं, तर ते चांगले मॅच्युअर झालेले डिसीज फ्री आणि मदर रायझोम्स आपण पुढच्या वेळेससाठी सीड पर्पजसाठी आपण स्टोअर करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला इमेज दिसतात बघा. या ठिकाणी हार्वेस्टिंग केलेली जी हळद आहे, ओली हळद म्हणतो आपण, ती दिसते. त्याच्यामध्ये रूट्स काढलेले आहेत आणि एका ठिकाणी जे पहिले फोटोग्राफ्स आहेत त्या ठिकाणी जस्ट हार्वेस्ट केलेलं आहे आणि त्यापासून ते रूट सेपरेशन किंवा माती धुवून त्याला स्वच्छ केले जाते. अशा प्रकारची प्रोसेस त्यावरती करायची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण यील्ड पाहूया. ॲव्हरेज यील्ड ऑफ रॉ फिंगर सेट्स. ॲव्हरेज यील्ड ऑफ रॉ फिंगर सेट्स टन्स पर हेक्टरमध्ये दिलेला आहे. 15 to 18 टन्स पर हेक्टर. ॲव्हरेज जे यील्ड आहे रॉ फिंगर सेटचं ते 15 ते 18 आहे. कारण हळद रॉ का म्हटलेलं आहे, कारण आपण हार्वेस्टिंग केल्या लगेच त्याचा वापर करू शकत नाही. त्याला क्युरिंग करायचं असते. आता हे आपण पुढे पाहणार आहोत. ॲव्हरेज यील्ड ऑफ रॉ मदर सेट्स 2 to 3 टन्स पर हेक्टर. मदर सेटचं यील्ड हे कमी आहे, 2 ते 3 टन्स, आणि रॉ फिंगर सेट्सचं यील्ड हे जास्त आहे, 15 ते 18 टन्स पर हेक्टर. फ्रॉम द अबाव क्वांटिटी ऑफ फिंगर सेट्स अबाउट 2 to 3 टन्स ड्राय पॉलिश टर्मरिक इज ऑप्टेन. आता ही जी वरची क्वांटिटी दिलेली आहे रॉ फिंगर सेट्सची, तर फिंगर सेट्स हे त्याला आपण पॉलिश करतो, त्याच्यावर क्युरिंग करतो आणि त्यापासून आपल्याला 2 ते 3 टन ड्राय पॉलिश टर्मरिक मिळते, 15 ते 18 टनपासून. द प्रपोर्शन ऑफ क्युअर्ड अँड रॉ टर्मरिक इज 1:5. ठीक आहे. प्रपोर्शन बघा कसं आहे. जर ऑप्टेन झालेलं 1% असेल, क्युअर्ड झालेलं 1% असेल तर ऑप्टेन झालेलं 5% असणार आहे. म्हणजे 1:5 त्याचं रेशो आहे क्युअर्ड अँड रॉ. 5 म्हणजे रॉ आणि 1 म्हणजे क्युअर्ड, म्हणजे 1/5 भाग असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. परत त्याच्यामध्ये बघा रॉ फिंगर सेट्सचं ॲव्हरेज यील्ड 15 ते 18 टन्स पर हेक्टर. रॉ मदर सेट्स 2 ते 3 हेक्टर. आणि जी काही रॉ फिंगर सेट्स आहेत त्याच्यावर आपण प्रोसेस केलेली आहे, पॉलिश करायची, त्यापासून
2 ते 3 टन्स आपल्याला मिळू शकते. ठीक आहे, 2 ते 3 टन्स. आणि जे प्रपोर्शन आहे ते क्यूवर्ड टू रॉ टर्मरिक इज 1:5 प्रपोर्शन आहे. हे लक्षात ठेवायचं प्रपोर्शन. तुम्हाला MCQला प्रश्न विचारला जाऊ शकतो. द प्रपोर्शन ऑफ क्यूवर्ड अँड रॉ टर्मरिक इज डॅश किंवा डॅश डॅश इज द प्रपोर्शन ऑफ क्यूवर्ड टू रॉ टर्मरिक. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये त्याचे काही फोटोग्राफ्स आपण दाखवलेले आहेत. आता इथं आपण हळदीवरती प्रक्रिया करतो. त्याचं हार्वेस्टिंग केल्या त्यावर आपण प्रक्रिया करतो. त्यामध्ये वेगवेगळे स्टेप्स आहेत ते आपण पाहणार आहोत. क्युरिंग ऑफ टर्मरिक, जसं आपण टोबॅकोमध्ये पाहिलेलं होतं बघा, क्युरिंग ऑफ टोबॅको. त्याचे 4-5 मुद्दे किंवा 4-5 पद्धती पाहिलेल्या होत्या, हीप मेथड वगैरे. तसं आपण ह्याच्यामध्ये टर्मरिकमध्ये सुद्धा क्युरिंग करणार आहोत, त्याच्यावरती प्रक्रिया करणार आहोत. द क्लीन्ड फिंगर्स रायझोम्स आर क्युअर्ड बाय बॉइलिंग देम इन अन आयर्न पॅन. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर जे काही रायझोम्स आहे, फिंगर रायझोम्स, ते स्वच्छ करून घेऊन आपल्याला एका मोठ्या लोखंडी भांड्यामध्ये ते बॉइलिंग करायसाठी आपल्याला ठेवायचं. त्याला आपण क्युअर्ड म्हणतो. ठीक आहे, क्युअर करण्यासाठी. द रायझोम्स आर कुक्ड इन वॉटर फॉर 2.5 to 3 hours. किती तास ठेवायचे आहेत आपल्याला शिजवत ते, तर 2.5 ते 3 तास. ठीक आहे. द रायझोम्स आर बॉइल्ड इन वॉटर टिल अ फोर्थ कम आउट अँड व्हाईट फ्युम्स appears giving out a characteristics odor. ठीक आहे. रायझोम्स आर बॉइल्ड इन वॉटर टिल अ फोर्थ कम आउट. आता ह्याच्यामध्ये रायझोम्स आहे. रायझोम्समध्ये आपण ज्यावेळेस टर्मरिकचे रायझोम्स आहे, ज्यावेळेस उकडण्याची प्रक्रिया सुरुवात होईल बॉइलिंग करण्याची, तर त्याच्यावर थोडंसं फोर्थ म्हणतात त्याला, आपण मळी टाईप म्हणतो उसाचं जेव्हा हे करतो बॉइलिंग, तसं घाण एक प्रकारची ती म्हणू शकतो आपण, इम्प्युरिटीज. ठीक आहे, इम्प्युरिटीज तयार होतात. तर ते आपल्याला ज्या इम्प्युरिटीज आहेत तर त्या काढून टाकायच्या आहेत. टिल फोर्थ कम आउट अँड व्हाईट फ्युम्स अपियर गिविंग आउट द कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर. आता ह्याच्यामध्ये कुठपर्यंत आपल्याला बॉईल करायचं आहे, तर त्याच्यावरची इम्प्युरिटीज आपल्याला बाहेर येताना दिसेल आणि व्हाईट फ्युम्स म्हणजे पांढरा असा धुवा किंवा धूर आपण म्हणतो, आपल्याला तो दिसतो त्या ठिकाणी. तर हे कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर आहे त्याचं. ठीक आहे. आणि त्याचा थोडासा उग्र वास येतो. तर रायझोम्स बिकम सॉफ्ट अँड ब्रेक इझिली वेन प्रेस्ड बिटवीन द फिंगर्स. आता आपण हे ओळखायचं कसं, तर एखादा रायझोम्स आपण घ्यायचं हातात आणि त्याला ब्रेक करण्याचा प्रयत्न करायचा, तोडण्याचा प्रयत्न करायचा. तर ते जर इझिली ब्रेक होत असेल 2 बोटांच्या सहाय्याने, तर ते कुक्ड झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. दे आर टेकन आउट ऑफ द पॅन अँड स्प्रेड ऑन अ हार्ड ग्राउंड फॉर सन ड्राईंग फॉर अबाउट 1 to 2 weeks. आपल्याला ते 1 ते 2 आठवडे आपल्याला ड्राईंग करण्यासाठी ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दे आर स्टीर्ड 3 to 4 times फॉर युनिफॉर्म ड्राईंग. म्हणजे आपण चिली शिकलेलो आहोत. चिलीमध्ये जेव्हा आपण ड्राईंग करतो तेव्हा त्याच्यावरून हात फिरवतो. त्याचप्रमाणे सन ड्राईंग ज्यावेळेस आपण करत असतो कुठल्याही पदार्थाचं, तर त्यावेळेस आहे तसं न ठेवता त्याच्यावरून 2-3दा आपल्याला हात फिरवायचा असतो, जेणेकरून वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर जाईल. तसं स्टीरिंग करायचं असते. स्टीड. फुल्ली ड्राईड रायझोम्स आर अगेन क्लीन ऑफ रूट इफ एनी अँड पॉलिश. आता हे फुल्ली ड्राईड झालेले आहेत. आपण सन ड्रायमध्ये 2 आठवडे ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही रूट्स असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि पॉलिश करायचं त्याला. इफ पॉलिश म्हणजे त्यातलं वरचं आवरण आपल्याला थोडंसं काढायचं आहे. इफ प्रोड्यूस इज इन स्मॉल क्वांटिटी देन इट इज पॉलिश बाय द रबिंग विथ द हँड्स अगेन्स्ट द हार्ड ग्राउंड. आता पॉलिश करताना आपण कसं करायचं आहे, तर क्वांटिटी जर कमी असेल तर आपण
एखाद्या हार्ड ग्राउंड सरफेस आहे त्याच्यावर आपण त्याचं रबिंग करू शकतो, घासू शकतो त्याला, म्हणजे ते पॉलिश होईल. इफ प्रोड्यूस इज इन लार्ज क्वांटिटी पॉलिशिंग इज डन बाय यूजिंग द रिव्हॉल्विंग ड्रम. आता जर क्वांटिटी जास्त असेल तर आपण पॉलिशिंग करण्यासाठी रिव्हॉल्विंग ड्रम आहे याचा वापर करू शकतो. टर्मरिक पावडर और मिडल क्रोम अँड आर्टिफिशियल डाय इज यूज्ड फॉर गिविंग नेसेसरी कलर अँड पॉलिश टू द रायझोम्स. तर हा टर्मरिक पावडर किंवा त्याला मिडल क्रोम म्हटलेला आहे, आर्टिफिशियल डाय आहे तो, हा वापरला जातो. इज यूज फॉर गिविंग नेसेसरी कलर टू पॉलिश द रायझोम. जे रायझोम्स आहेत तर ह्या रायझोम्सला आपण थोडाफार रेडिश कलर देतो. तर यामध्ये ज्यापासून काढलेला जो डाय असतो तो वापरू शकतो किंवा टर्मरिक पावडर आपण त्याला थोडासा पॉलिश केल्यानंतर कलर देण्यासाठी, आणखीनच गडद पिवळा रंग येण्यासाठी वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपण क्युरिंग पाहिलेलं आहे. बघा, परत एकदा आपण रिवाईज करूया महत्त्वाच्या स्टेप्स आपल्याला कशा लक्षात ठेवायच्या. आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर स्वच्छ करतो त्या टर्मरिकच्या सेट्सला, रायझोम्सला, मदर असेल किंवा फिंगर रायझोम्स असेल, जनरली फिंगर रायझोम आपण वापरतो. क्युअर करण्यासाठी आपल्याला एक मोठ्या आयर्न पॅनमध्ये ते घेऊन बॉइलिंग करतो. ते रायझोम्स कुक करतो. किती वेळ? तर 2.5 ते 3 तास. ठीक आहे. नंतर जेव्हा आपण त्याचं बॉइलिंग करत असतो तेव्हा त्याच्यावरची जी घाण आहे, इम्प्युरिटीज आहे, ती वरती यायला सुरुवात झाली आणि व्हाईट कलरचा फ्यूम्स जर दिसायला सुरुवात झाला तर समजायचं की ते कुक्ड झालेलं आहे. तर हे जे रायझोम्स आहे हे सॉफ्ट होतात 2.5-3 तासानंतर, आणि आपण जर आपल्या बोटामध्ये ते घेतले तर ते 2 बोटांच्या सहाय्याने ते प्रेस करून ब्रेक होतात. तर ते प्रोसेस पूर्ण कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते बाहेर काढायचे त्याच्यामधून आणि एक मोठ्या व्यवस्थित जागेमध्ये त्याला सन ड्राईंगसाठी 1 ते 2 आठवडे ठेवायचे आहे. नंतर त्याला स्टीर करायचं आहे आपल्याला, आणि जे फुल्ली ड्राईड रायझोम्स आहेत ते परत स्वच्छ करून त्याच्यावरचे काही रूट्स असतील ते काढून टाकायचे आहेत आणि त्याला पॉलिश करायचं. आता पॉलिश करण्यामध्ये जर क्वांटिटी कमी असेल तर एखाद्या हार्ड सरफेसवर आपण रबिंग करू शकतो, किंवा मग क्वांटिटी जास्त असेल तर रिव्हॉल्विंग ड्रमचा आपण वापर करू शकतो. आणि हे जे रायझोम्स आहेत तर ह्या रायझोम्सला आपण टर्मरिक पावडर किंवा मिडल क्रोम, त्याला आर्टिफिशियल डाय म्हटलेलं आहे, की जो कलर आपल्याला मिळतो तशा कलरचा, तर तो वापरून आपण त्याला रायझोम्सला कलर करायचं असते. तर ही क्युरिंगची प्रोसेस आपण पाहिलेली आहे. नंतर पेस्ट ऑफ टर्मरिक, रायझोम फ्लाय आणि शूट बोरिंग कॅटरपिलर, आणि डिसीजेसमध्ये लिप स्पॉट आणि रायझोम रॉट. ठीक आहे. तर यामध्ये आपण पहिला पेस्ट पाहूया, रायझोम फ्लाय. द मॅगट्स बोर इनटू द शूट्स ऑफ टर्मरिक प्लांट अँड ॲज अ रिझल्ट द होल आर फाउंड ऑन प्लांट्स. हे जे मॅगट्स आहेत हे मॅगट्स टर्मरिकच्या शूटवरती अटॅक करतात आणि त्याला होल करतात. त्या प्लांटवरती आपल्याला होल दिसतात. फर्दर मॅगट फीड ऑन द रायझोम्स विच रिझल्ट इन रायझोम रॉट, आणि त्यामध्ये हे मॅगट काय करतात, त्या रायझोमवरती फिडिंग करतात आणि रायझोम रॉट तो तयार होतो. कंट्रोल मेजर आहे, यूज हेल्दी सीड मटेरियल फॉर प्लांटिंग, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लांट्स. हेल्दी सीड मटेरियल वापरायचं आहे, अफेक्टेड प्लांट पार्ट डिस्ट्रॉय करायचं आहे, स्प्रेइंग ऑफ डायझिऑन स्प्रे करायचं आहे, अप्लिकेशन ऑफ 10% फोरेट ॲट द रेट ऑफ 20 kg पर हेक्टर अराउंड द बेस ऑफ द प्लांट. त्याच्या बेसला आपल्याला आळं करून आपण जसं घालतो त्याचप्रमाणे अराउंड द बेस आपल्याला घालायचं आहे. अप्लिकेशन ऑफ 10% फोरेट ॲट द रेट ऑफ 20 kg पर हेक्टर. ठीक आहे. ह्याच्यानंतर दुसरं जे पेस्ट आहे ती आहे शूट बोरिंग कॅटरपिलर. शूट बोरिंग, द मॉथ्स ले एग ऑन द लीव्ज अँड अदर सॉफ्ट प्लांट पार्ट. ही जी मॉथ आहे हे कॅटरपिलर आहे, आणि कॅटरपिलर व्हायच्या आधी जी कंडिशन असते त्याला मॉथ आपण म्हणतो. तर मॉथ जी आहे ती अंडी घालते कुठं, पानांवरती, आणि जो काही सॉफ्ट प्लांट पार्ट असेल त्याच्यामध्ये. द कॅटरपिलर हॅचेस, त्याच्यानंतर मॉथ नंतर त्याची पुढची जी स्टेज तयार होते त्याला कॅटरपिलर आपण म्हणतो. आऊट
ऑफ द एग बोअर इंटू द शूट्स. कॅटरपिलर त्या एगमधून बाहेर आल्यानंतर एग्स बोअर इंटू द शूट्स, ते शूट्समध्ये बोअर करतात. अँड फेड इनर कंटेंट विच कॉजेस फॉर्मेशन ऑफ डेड हार्ट. आतमधलं कंटेंट ते काय करतात, त्याच्यावरती फिडिंग करतात, त्याच्यामुळे डेड हार्ट्स तयार होतो. त्याचं कंट्रोल मेजर आहे रिमूव्ह अफेक्टेड शूट्स अलॉंग विथ कॅटरपिलर अँड डिस्ट्रॉय दे. ज्याच्यावरती अफेक्ट झालेला आहे ते रिमूव्ह करायचं आहे कॅटरपिलरसोबत. त्याच्यामध्ये कॅटरपिलर पण असतो आणि त्याला डिस्ट्रॉय करायचं आहे. स्प्रेइंग ऑफ कार्बारिल 50% वेटेबल पावडर ॲट द रेट ऑफ 1 kg in 50 liters of water and spraying of 0.04% एंडोसल्फान आपल्याला स्प्रे करायचं आहे. त्यानंतर डिसीज आपण पाहणार आहोत. लिप स्पॉट. सिम्पटम्स: ब्राऊन स्पॉट्स विथ ब्लॅक कॉन्सेंट्रिक रिंग आर फाउंड ऑन द लिप्स. ब्राऊन स्पॉट आणि ब्लॅक रिंग त्याला अराउंड असते, असे स्पॉट आपल्याला दिसतात. इन सर्व अटॅक लिव्ज विल्ट अँड ड्राय. आणि जर जास्त त्याची इंटेन्सिटी जास्त झाली तर ते विल्ट होतात, म्हणजे सुकतात पूर्णपणे आणि ड्राय होतात. विल्टिंग म्हणजे आपण बघितलेलं आहे ग्राममध्ये विल्ट कसा होतो किंवा कॉटनमध्ये विल्ट डिसीज कसा होतो. त्याचं ग्रॅज्युएशन कसं असते तर डाऊनवर्ड टू अपवर्ड. त्याचं कंट्रोल मेजर आहे स्प्रेइंग ऑफ बोडॅक्स मिक्सचर आणि स्प्रेइंग ऑफ डायथेन Z78 ॲट द रेट ऑफ 1.5 kg इन 500 liters ऑफ वॉटर पर हेक्टर असं आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर आहे रायझोम रॉट. या ठिकाणी रायझोम पाहिजे बघा, RHIZOME रायझोम रॉट. रायझोम रॉट. सिम्पटम्स: देअर इज अ सडन विल्टिंग ऑफ प्लांट. रायझोम रॉट म्हणजे प्लांट विल्ट होतात. द रायझोम्स अँड रूट ऑफ विल्टेड प्लांट फाउंड रॉटन. त्यामध्ये त्याचे जे रायझोम्स असतात टर्मरिकचे आणि रूट्स ते विल्टेड होतात, पूर्ण प्लांट विल्टेड होते आणि रॉटनिंग कुजण्याची प्रक्रिया चालू होते. कंट्रोल मेजर आहे ड्रेंचिंग ऑफ सॉईल विथ 1% सिरॅसॉन. सॉईलला ड्रेंचिंग करायचं आहे, सॉईलमध्ये सिरॅसॉन ॲप्लिकेशन करायचं आहे. प्लॅन्टिंग ऑफ डिसीज फ्री सेट्स. स्प्रेइंग ऑफ बोडॅक्स मिक्सचर अँड अवॉइड वॉटर लॉगिंग कंडिशन. वॉटर लॉगिंग कंडिशन अवॉइड करायची आहे. तर अशा प्रकारे आपण डिसीज पाहिलेली आहेत 2 आणि 2 पेस्ट पाहिलेली आहे. इथं आपलं टर्मरिक कल्टिवेशन पूर्ण झालेलं आहे. रायझोम फ्लाय, शूट बोरिंग कॅटरपिलर, नंतर लिप स्पॉट आणि रायझोम रॉट हे 2 पेस्ट आणि 2 डिसीज आपण पाहिलेली आहेत. इथं आपलं टर्मरिक कल्टिवेशन पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर गुगल मीटला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.